मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि अटीतटीचा प्रचार सुरू आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात ही अत्यंत वेगळी निवडणूक आहे. कोण म्हणतंय उमेदवारांना पळवलं जात आहे, कोण म्हणतंय या मुंबईवर पाकिस्तानचा झेंडा फडकवला जाईल, म्हणजे पाकिस्तान मुंबई होईल, अशा प्रकारचे आरोप आहे. तिकडे ठाकरे बंधू एकत्र झालेत आणि ठाकरे बंधू असं म्हणतात की भाजपच्या हातात जर मुंबई महानगरपालिका गेली तर हा देश जो आहे तो गुजरातच्या हवाल्या, म्हणजे मुंबई जी आहे ती गुजरातच्या हवाले केली जाईल आणि मुंबई तोडली जाईल. प्रत्येक निवडणुकीला मुंबई तोडली जाईल अशा प्रकारचा प्रचार होतो आणि त्याला उत्तर देण्याचं काम विरोधकांकडून होतं. माझ्यासोबत किरीट सोमय्या, अत्यंत मोठा अनुभव आहे निवडणुकांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरे आणि किरीट सोमय्या यांचं एकमेकावर जास्त प्रेम आहे. आता किरीटजी, तुमचा स्वतःचा मुलगा उभा आहे, तर यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि निवडणूक आहे. थोडा नीलला अवघड जाईल, नील सोमय्याला. काय काय वेळी प्रश्न पण हास्यास्पद असतात. हो, दोघे एकत्रित आले नाही, चौघे एकत्रित आले तरी त्यांनी उमेदवारच दिला नाही. 227 पैकी 226 ठिकाणी यात राज ठाकरेचा उमेदवार आहे, उद्धव ठाकरेचा आहे, राहुल गांधीचा आहे, शरद पवारचा आहे. फक्त नीलचाच बोर्डात नाही, कुठलाही पक्षाचा उमेदवार नाही. याचा अर्थ स्पष्ट समजून द्यायचं, प्रत्येकाला आपली इज्जत वाचवायची चिंता आहे. नाही, उमेदवार दिला नाही म्हणून इज्जत वाजवायची चिंता अशी कशी आहे? म्हणजे आता एकूण 90 ते 93 जागेवर उद्धव ठाकरे लढत आहेत. तिकडे मनसेचे उमेदवार आहेत, तो उमेदवार नाही असं कसं म्हणतात? 1-2 जागेवर होऊ शकते की उमेदवार दिले नाही. एकाच जागेवर नाहीये, फक्त नील एकाच जागेवर नाही, बाकीचे काय ठिकाणी आहेत. मग का दिला नाही? दिला होता, पण तुमच्या दबावामुळे, म्हणजे भाजपने जे तंत्र अवलंबलंय ठाण्यामध्ये, नागपूरमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल. अविनाश जाधवनी तर आरोप केला, निवडणूक आयोगाकडे जाऊन सांगितलंय आणि निवडणूक आयोग असं म्हणते हे असं कसं झालं म्हणून. तुम्हाला हसायला आवडता येते की हे ठाकरे टेरर, कोणी त्यांच्यासमोर बोलू शकायचं नाही. ते ठाकरे आता एक नाही, दोघे ठाकरे एकत्रित आल्यानंतर दोघे एकत्रित रडतात, हो आमच्या उमेदवाराला बसवलं, हो आमच्या उमेदवाराला बसायला. मुंबईकर हसणार नाही? नक्की हसणार की काय केविलवाणी अवस्था झालेली आहे. दोघे एकत्रित आले, दोघांची पोरं पण सोबत बसली, त्यानंतर ते रडतायत, माझा उमेदवार, माझा उमेदवार मला सापडत नाही. आणि ही अवस्था त्यांची 16 जानेवारीला ज्यावेळी निकाल लागणार ना, त्यावेळी त्या दोन्ही पक्षात राजकीय अस्त झाल्यानंतर यापेक्षा दयनीय अवस्था असेल. पण ठाकरे बंधूंचा विश्वास आहे की मुंबईचा महापौर मराठीच होणार आहे आणि ठाकरेंची सत्ता येणार. अहो यार, 5-25 नगरसेवक तर निवडून आणू द्या पहिलं. हे बोलायची कडी आहे का? मग हे दोघे एकत्रित आले, काय एकत्रित आले? बरोबर ना, एकमेकांना मारायला कापायला बसलेले एकत्रित आले. याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. फक्त तेवढंच नाही, आता महापालिकेत मतं मिळावी म्हणून दोघांनी मुस्लिम मराठी युती, बापरे बाळासाहेब आता असते तर काय झालं असतं, हार्ट अटॅक आला असता. बाळासाहेबांना किती वाईट वाटलं असतं. मुस्लिम मराठी युती करायला निघाल्यात आणि आम्ही म्हणतो होय हो, हिंदू महापौर असेल, महायुतीचा असेल, मराठी असेल, आणि ह्या जे मुस्लिम मुंबई करायला निघाल्यात त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवली. मला सांगा की समजा ठाकरेंची सत्ता आली तर पाकिस्तान कसा होईल? मुंबई ही मुंबईचीच राहणार आहे. तिथं भाजपाही आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी पाकिस्तान अमित साटम तर म्हणतात की पाकिस्तान होऊन जाईल. पाकिस्तान होणार कोणी सांगितलं? अमित साटम म्हणतायत. तुम्ही पाकिस्तान ठाकरेंचा महापौर झाला तर पाकिस्तान होईल मुंबई. तुम्ही पाकिस्तान म्हणताय ते तुमची कल्पना, वल्गना, प्रश्न विचारण्याची स्टाईल आहे. अमित साटमनी सांगितलं नाही, किरीट सोमय्या आपण हेच सांगतोय की मुस्लिम मुंबई 1947 पूर्वी जी स्थिती होती, 47 मध्ये मुंबईमध्ये 8.8% मुस्लिम होते. आज 23.8-24% झाले आहेत. आणि 2050 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आहे की हिंदू 54 आणि मुस्लिम 30%चा वर झाले असेल. ह्या ठाकरेंमध्ये एकामध्ये पण हिंमत आहे मुस्लिमांच्या विरोधात बोलायची? गेले होते का कधी त्या भिंडी बाजारमध्ये, नौपाड्यामध्ये, नागपाडामध्ये गेले? वोट जिहादसाठी गेले, गोल टोप्या लावून गेले. तिथे कुठे गेले त्यांचं हिंदुत्व? म्हणून आम्ही
सवाल ही पैदा नहीं होते. नरेंद्र मोदी जी आहे, मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही. आता तुमचं 10 वर्षापासून सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे. नरेंद्र मोदी सारखा एक ताकदवान व्यक्ती जो आहे, नेता आहे, पंतप्रधान आहे, तरी सुद्धा बांगलादेशी कसे घुसतात असं ठाकरेंचा सवाल आहे. तुमचं सरकार आहे आणि बांगलादेशी शिरलेत आणि मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या वाढेल, ती बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यामुळे वाढेल. हे कसा हा विरोधाभास नाही आहे? तुम्ही त्या ठाकरेंना विचारा ना, उद्धवजींना, की का बांगलादेशीच्या विरोधात बोलत नाही, का बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात राहुल गांधी एक शब्द बोलत नाही, का ममता बॅनर्जी थांबवत नाही. झारखंड आणि पश्चिम बंगालमधून इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे घुसत चाललेले आहेत. त्यांना तिथे आधार कार्ड दिलं जाते. आता अमित शहानी त्या संबंधात पण योजना बनवली आहेत आणि परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण घोषित केले आहेत, आम्ही मुंबई महापालिकेच्या द्वारा अशा प्रकारची सिस्टम बनवणार की कुठलाही बांगलादेशी मुंबईत स्थायी होऊ शकणार नाही. 10 वर्ष काय केलं? 10 वर्ष तोच प्रश्न आहे ना. ठाकरे बंधूंचा हाच प्रश्न आहे की 10 वर्ष तुमचं सरकार आहे आणि तुम्हीच म्हणतात बांगलादेशी घुसतायत. हो, 25 वर्ष महापालिकेत त्यांचं राज्य आहे. हो, ठाकरेंना जे प्रश्न मला विचारायचे ते मला विचारणार ना, पण तुम्ही त्यांना हा प्रश्न का नाही विचारला की 25 वर्ष तुमचं मुंबई महापालिकेत राज्य तुम्ही का थांबवले नाही? किती बोगस जन्म प्रमाणपत्र दिलेत. किरीट सोमय्या यांनी आता 4 FIR झाल्या. म्हणजे जेवढे जे आलेत बांगलादेशी हे फक्त ठाकरे बंधू म्हणजे शिवसेनेमुळे आले, हे स्पष्ट म्हणायचं तुम्हाला? मग तुम्ही उद्धव नाही, जबाबदार महापालिका आहे असं म्हणायचं? तुम्हाला उद्धव ठाकरेचे प्रवक्ता आहात का तुम्ही? नाही, मी प्रवक्ता नाही, मला प्रश्न करणं माझं काम आहे. नाही, प्रश्न विचारण्याची स्टाईल असली पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना प्रश्न का विचारत नाही? याचा अर्थ असा आहे की तुमचा रोख त्यांच्याकडे आहे की त्यांच्यामुळे हे सगळं मुस्लिमीकरण होतं? माझं असं पण म्हणणं नाहीये. माझं असं म्हणणं आहे, पत्रकारांनी नम्रता सोडू नये. ठोक ठोक ठाकरे करणार आणि मी त्याला ठोकून काढणार. तुम्ही पत्रकार म्हणून भाषा नम्र असली पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारायचे. तुम्ही प्रश्न हे विचारा की मुंबई महापालिकेचा यात काय रोल? आज हेच विचारतोय ना मी. स्टाईल मला नाही मंजूर ही. त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रात मध्ये सरकार आहे आणि हे आरोप चुकीचे होत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रश्न विचारा. मी तुम्हाला विचारतोय. मी आपल्याला उत्तर दिलं. मुंबई महापालिकेत बोगस जन्म प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात दिले जातात. गेल्या 3 महिन्यात 4 FIR झाले. शेकडो जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि ते मुंबई महापालिकेत भाजपा महायुतीचं सरकार आल्याबरोबर आम्ही त्या कामासाठी टास्क फोर्स नियुक्त करणार आणि अशा प्रकारात कुठलाही बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशीला स्थायी होऊ देणार नाही. सोमय्या साहेब, तुम्ही मला सांगा की एवढी वर्ष राजकारणात आहात, आता ही निवडणूक म्हणजे सगळ्याच पक्षाच्या, हर्षवर्धन सकपाळ असेल, अविनाश जाधव यांनी तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. बिनविरोध ही संकल्पना योग्य आहे? म्हणजे नोटा तिथे असताना बिनविरोध उमेदवार कसा निवडून येऊ शकतो असे सवालही लोक विचारतात. काय ना, ते तर त्यांच्या ज्ञानाचं प्रदर्शन करतात. पत्रकारांनी करू नये. पण नोटाचा ना बिनविरोधचा संबंध काय आला? मला खरंच काय काय वेळी कीव येते. ते जे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत बोलताना समोर बसलेल्या पत्रकारांना एवढं वाटत नाही. मी बघितली संजय राऊत नोटा तिथे. हो, नोटा आणि बिनविरोधचा संबंध कुठे आला? तिथे वोट करायचं असतं ना. म्हणजे समजा 4 उमेदवार असतील, चार उमेदवार आहेत, एक नोटा आहे, म्हणजे तोच म्हणजे ते बटन दाबण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे ना. भाऊ, संजय राऊतला त्यांचा ज्ञानाचं स्ट्रॅटेजीचं प्रदर्शन करून द्या, आपण करू नका. मी शिकतोय, मी तर शिकणार आहे. ते खूप मोठे पत्रकार आहेत. मी सामान्य लोकांकडे जातो, तुमच्याकडे येतो, लोकांचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुमची उत्तरे घेतो. सो ही बिनविरोध जी संकल्पना आहे ही प्रेशरनी, म्हणजे कार्यकर्त्यांना धमकावणं, एकाची हत्या झाली नगरमध्ये, तिथे त्या कुटुंब उद्ध्वस्त झालं, हे राजकारणातले बदल योग्य आहेत का? मला पहिलं तुमचं स्टाईल बदला. ते बदल नको. तुम्ही मला प्रश्न विचारला नोटा उमेदवार असताना. अरे नोटा उमेदवार नसतो. संजय राऊत प्रदर्शन करतात नाही, त्यांना माहित आहे. ते दिशाभूल करतात. तुमच्यासारखे पत्रकार त्याचं समर्थन करतात. नोटा उमेदवार नसतो. नोटा केव्हा येतो की ज्यावेळी 1 पेक्षा अधिक उमेदवार असेल तर मतदान केलं जाते. लक्षात आलं? त्यावेळी मला यांच्यापैकी कोणी पसंत नाही.
आता घटनेत निवडणुकीची पद्धत लिहिलेली आहे की समजा कोणीच उमेदवार नसेल आणि एकच असेल तर त्याला निवडून आलेला घोषित केला जातो योग्य वेळेला. आता राहिली गोष्ट की उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एवढी केविलवाणी अवस्था झाली की त्यांचे उमेदवार उभे राहायला तयार नाही. नील तोमयाचा विरोध संजय राऊतने आरडाओरड केली, तर त्यांचा जो उमेदवार त्याला कोणाला तरी अपक्ष घोषित केला जाधवला, त्याने आम्हाला धमकावतायत. अरे दादा, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार का नाही केली? का पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही केली? जर नील तोमयांनी धमकावलं ना तर 10 पुरावे घेऊन नील तोमयांनी तक्रार केली. हे खोटं बोलतात, बदनाम करायचा प्रयत्न करतायत. म्हणून पत्रकारांनी पण तुमच्यासारखा थोडं बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना का प्रश्न विचार, कुणाचा खून झाला आणि याचा काय संबंध आहे? जर कुणाची हत्या झाली, हत्या संबंधित चौकशी होणार. पण तिथे जो उमेदवार, हो इथेच घ्या ना, वॉर्ड नंबर 1 ते 7 नील सोमय्या, तिथे काय झालं? ठाकरेंनी फॉर्म भरलं नाही ना. किरीट सोमय्या काय बंदूक घेऊन गेला होता? का नाही विचारला प्रश्न? आक्षेप एक मिनिटात का नाही विचारला त्यांना प्रश्न? पहिले जाऊन त्यांना प्रश्न विचारा की राज ठाकरेंनी फॉर्म नाही, त्याला जाऊन तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही का फॉर्म भरलं नाही, तुम्ही का उमेदवार घोषित केला नाही? उद्धव ठाकरेंनी नाही दिला, राज ठाकरेंनी नाही दिला, राहुल गांधींनी नाही दिला आणि शरद पवारनी नाही दिलं. पण तुम्ही ते नाही त्यांना प्रश्न. शरद पवारांचा उमेदवार उभा होता आणि त्याचा हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला माहित आहे? त्यांचा असं पण संजय राऊती भाषा बोलणं बंद करा. तुम्हाला माहित आहे का शरद पवारचा उमेदवार उभा होता? माहित आहे का? ठीक आहे, मी माहिती घेतो. पण मी माहिती घेतो ना. मी तुमच्याकडून आता तिकडेच जाणार आहे माहिती घ्यायला. आता मला सांगा, नाही, दिनेश यादवला उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलंय, त्यामुळे निवडणूक कशी होईल? पहिला प्रश्न तुमचं उत्तर आणि प्रश्न, तुम्ही विचारलेला प्रश्नाचा तुम्ही उत्तर द्या. शरद पवारचा उमेदवार हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं ना, त्यांनी युती केली ना. त्यात नील तोमयाचा कुठे संबंध आला? तुम्ही मला का प्रश्नाचा विचारता? तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारला की तुम्ही सेटिंग केले का, तुम्ही घाबरले का? संजय राऊतने सांगितलं ना की 5 कोटी 10 कोटी. मग संजय राऊतला विचारा, नील तोमयाकडून पैसे घेतले का तू? तुझा उमेदवारांनी पैसे घेतले का? तू घेतले ना, कारण तुम्ही तर उमेदवारच घोषित नाही केला. मग उद्धव ठाकरेंनी 10 कोटी घेतले, राज ठाकरेंनी 5 कोटी. का प्रश्न नाही विचारत त्यांना? म्हणून आहे ना, मला क्रॉस क्वेश्चन करायचं बंद करा. पहिलं त्यांना जाऊन प्रश्न विचारा. संजय राऊत बोलले ना त्या पत्रकार परिषदेत, तुम्ही का नाही बोलले की उद्धव ठाकरेंनी उमेदवारच न दिले, म्हणजे उद्धव ठाकरेंनी नील तोमयाकडून 10 कोटी घेतले? म्हणून आता आहे, ज्यांच्याकडे माणसं नाही, कार्यकर्ता निवडणूक लढायला तयार नाही, तर तिथे समजा जो उमेदवार असेल ते निवडून आलेले घोषित होणार. कुठेही भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेचा पार्टीचा विरोधात एका ठिकाणी एका उमेदवाराने एका कार्यकर्ता, अरे इवन संजय राऊतनी कंप्लेंट नाही केली आहे. आणि तो दिनेश जाधव जो कोणी आहे त्याच्या विरोधात नील तोमयांनी कंप्लेंट फाईल केली आहे इलेक्शन कमिशन आणि पोलीस स्टेशन मध्ये. कारण की आम्ही हिम्मतवाले आहोत, आम्ही कंप्लेंट फाईल केली की खोटे आरोप करतायत, त्यावर कारवाई करा. धन्यवाद. किरीटजी, चला, किरीट सोमय्या यांच्याशी मी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात अनेक जे प्रश्न आहेत ते मी विचारण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।